नमस्कार मंडळी. तर आज नेहमी काही ना काही मी बनवत असते. तर आज म्हटलं मटर पनीर बनवूया. चला तर तुम्हाला दाखवते मटर पनीर कसं बनवायचं. पनीर बनवण्यासाठी पहिले तर मटार घेतले, कांदा बारीक चिरून घेतले, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि ही मी टमॅटो आणि पुदिनाची पेस्ट तयार केली. आणि ही आपला जो मसाला मिळतो, मटार पनीरचा ग्रेव्ही मसाला, तो दुधामध्ये मिक्स करून त्याची असं पेस्ट तयार केली आहे. त्याच्यानंतर पनीरचे छानपैकी बारीक तुकडे केलेले आहेत. तर आता आपण सुरुवात करूया. पहिले तर कढईमध्ये तेल तापवायला घेतलेलं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं कडकडीत. त्याच्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत फोडणीला. कांदा टाकून घेतला, बारीक छान चिरलेला कांदा, आणि लालसर होईपर्यंत तो परतत राहायचा. छान लालसर झालेला आहे कांदा. आणि लाल झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकले आलं लसूणची पेस्ट. त्याच्यानंतर टाकले आपली टोमॅटोची प्युरी, पुदिना टाकलेली. आणि त्याच्यानंतर त्याला छान तेल सुटेपर्यंत थांबले. मग टाकलं आहे तिखट आणि आपली जी पेस्ट तयार केली होती मसाल्याची, ती सगळं असं टाकलं, मीठ वगैरे, आणि पाणी टाकलं आणि थोडंसं कढ यायच्या आधीच मटार टाकले. मटार मी आधीच ऑलरेडी शिजवून घेतले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट टाकू शकता, पण मी रिस्क नको म्हणून आधीच मटार शिजवून घेतले. आणि नंतर टाकले पनीर छान असं हे केलं, पूर्ण एकत्र केलं सगळं मिश्रण. आणि थोडा वेळ म्हटलं कढ येऊ देत. थोडा वेळ कढ आला, छानपैकी कढ आला. आणि भाजी शिजलेली होती. वरतून टाकली कोथिंबीर टाकली. छानपैकी मस्तपैकी भाजी छान झाली आहे बघा. मस्त कलर सुटला आहे आणि वास पण खूप छान येतो आहे. त्याच्यानंतर आज खूप दिवसांनी भाकऱ्या केल्या. बरेच महिन्यांनी भाकऱ्या केल्या. सगळ्यांना चपात्याच लागतात, त्यामुळे कोणी भाकरी खायला बघत नाही. पण आज बरेच दिवसांनी मी भाकऱ्या केल्या, म्हणजे महिनेभरानेच भाकऱ्या केल्या असं म्हणायला हरकत नाही. तर आज भाकरी आणि मटर पनीरचा छान असा बेत होता. त्याच खूप दिवसांनी भाकऱ्या वाजते, पण हातात जे काही सवय सुटलेली नाही आहे. पटापट अशा सगळ्या भाकऱ्या करून घेतल्या. मला त्या भाकऱ्या आवडत नाही. बघूया आज खातोय काय. मस्तपैकी भाकरी आणि मटर पनीरचा बेत आहे मंडळी. तर या खायला. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, आणि इंस्टाग्रामवर बघत असेल तर फॉलो, आणि फेसबुकवर बघत असेल तरी पण फॉलो करायला विसरू नका.